नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। ज्या दर्शकांनी अद्याप आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी ते कृपया सबस्क्राइब करा। भविष्यात आरआरसी नेटवर्कचे बुलेटिन ज्यांनी सबस्क्राइब केले अशांना दिसणार आहे। अशा आहेत आजच्या हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। श्रीकृष्ण जन्माच्या तिथीप्रमाणे आजचा घटनाक्रम। जन्माच्या वेळेप्रमाणे राशी आणि नक्षत्र समसमान। लवचा ट्रायंगल, एक्स गर्लफ्रेंडच्या मित्रावर सपासपा वार। कोचिंग एरियात क्राईम कंट्रोल नसल्याचे चित्र कायम। काजीखेडच्या मास्तरला आता न्यायालयीन कोठडी। शाळकरी मुलींचे लैंगिक शोषण व विनयभंगाचे प्रकरण। श्रावण सोमवारी राजराजेश्वराला भाविकांची प्रचंड गर्दी। शहरातील इतर मंदिरात देखील भाविकांची मोठी उपस्थिती। राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याची शेगाव येथे समाप्ती। संस्थांच्या भोजन, स्वच्छता आणि शिस्तीचे मुक्तकंठाने कौतुक। आता सविस्तर बातम्या। आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे। यानिमित्त घरोघरी रात्री 12ला जन्मोत्सव साजरा होणार आहे। घरोघरी असलेल्या नटखट आणि छोट्या बाळांचे फोटो सेशन करत त्यांना कृष्ण केले आहे। त्यांचे फोटो हे व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवण्यात आले आहेत। आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे। द्वापार युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीच्या रात्री श्रीकृष्णाचे दर्शन झाले। त्यावेळी वृषभ राशीत रोहिणी नक्षत्र आणि चंद्र होता। आज रात्री देखील वृषभ राशीत रोहिणी नक्षत्र आणि चंद्र राहील। श्रीकृष्णाने रात्री अवतार घेतला म्हणून रात्री जन्माष्टमी साजरी करण्याची परंपरा आहे। यंदा श्रीकृष्णाची 5251वी जयंती साजरी होत आहे। द्वापार युगात श्रीकृष्णामुळेच कंस, जरासंध, कालयवन या राक्षसांचा वध झाला। पांडवांना मदत करून देवाने अधर्मी कौरव वंशाचा नाश केला। जन्मोत्सव साजरा होताना घरोघरी श्रीकृष्णाला पंजिरी देखील अर्पण केली जाते। काजू, बदाम, बेदाणे, मखना, आले, बडीशेप, धणे, जिरे आणि साखर यासारख्या गोष्टी मिसळून पंजिरी बनवली जाते। उपवासानंतर या गोष्टी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते, कारण या सर्व गोष्टी आरोग्यवर्धक असतात। लोणी खाणारा कृष्ण आज घरोघरी सजला होता। जन्माष्टमीला दिवसभर उपवास करण्याची परंपरा आहे। मंगळवारी गोपाळकालाचा कार्यक्रम होईल। अकोल्यात एका तरुणावर भर रस्त्यात चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे। तोष्णीवाल लेआउट परिसरात ही घटना घडली। एका तरुणीसाठी दोघांमध्ये हा वाद झाला आहे। गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडवर तरुणाने हल्ला केला। या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। करण थुकेकर या तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडवर भर रस्त्यात चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात करण सावळे हा तरुण गंभीर जखमी झाला। दोघेही कृषीनगर भागातील रहिवासी आहेत। गर्लफ्रेंडच्या कारणावरून हा चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। जखमी करण सावळे याचे एका तरुणीवर प्रेम होते। त्यांच्यामध्ये वाद झाल्यावर तिने करण सावळेची साथ सोडली। त्यानंतर तिचे आरोपी करण थुकेकर याच्यासोबत प्रेम संबंध जुळले। रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास जखमी करण सावळे हा त्याचा मित्र शिवा शर्मा याच्यासोबत तोष्णीवाल लेआउट परिसरात जात होता। त्यावेळी आरोपी करण थुकेकर आणि त्याचा मित्र बाईकवर आले। त्यानंतर करण थुकेकर म्हणतो की मागे तू वाचला, आता तुला दाखवतो, आणि सोबत आणलेला चाकू काढून करण सावळेवर हल्ला करू लागतो। करणने थेट आपल्या गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडवर म्हणजेच करण सावळे याच्या डोक्यावर आणि पोटावर चाकूने वार केले। या हल्ल्यामध्ये करण सावळे जखमी होतो। कशी तरी तो करण थुकेकरच्या तावडीतून स्वतःची सुटका करतो आणि पळ काढतो। आरोपी त्याचा पाठलाग करत पुन्हा त्याच्यावर चाकू हल्ला करत त्याला जखमी करतो। या हल्ल्यात करण सावळे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। घटनेनंतर दोन्हीही आरोपी बाईकवरून पळून गेले होते, पण पोलिसांनी अवघ्या काही तासात त्यांना अटक केली। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे। घरीच होतं बसेल, भाजी गिजी केली त्यानं, जेवतो म्हणे, पोळ्या टाक म्हणे बायकोले, पोळ्या टाकल्या
आणि लगे तो बसेलच होता. तर म्हणे मी चक्कर मारून येतो म्हणे, फक्त चक्कर मारून येतो म्हणे. तर आम्ही बसेलच होतो बाहेर. हा 5-10 मिनिटात तिथून ते असे आतळीच घेऊन आला हातामध्ये. त्याला म्हणून राहिली कोण मारलं बाबू, कोण मारलं. तो म्हणे करण काय त्याचं ना, हां तुंके कर, त्यानं मारलं म्हणे आई चाकू. म्हणे मी वाचत नाही म्हणे, मी मरतो. दोघं तिघ जण आहात आणि दोघं तिघं जण वाटते. ते त्याच्या जोडून हे तिघं जण चालले होते, गाडी घेऊन गेले म्हणे मागून. आणि मग समोर जाऊन थांबले म्हणे. त्याच्यातला तो गाडी चालवण्यावाला गेला म्हणे आणि हा उतरला. त्यानं डायरेक्ट चाकू म्हणे माझ्या डोक्यात मारले. पहिले मी पळायला लागलो तर तो मागं लागला म्हणे. मला पकडलं म्हणे त्यानं. मला मा पोटामध्ये पहिला मारला तर मी हात धरला म्हणे त्याचा, आणि दुसरा मारला म्हणे तर आतळेच काढले म्हणे त्यानं. मारला 5-6 चाकू होते आणि त्याच्या हाती, त्याच्या डिक्कीत 2-3 चाकू होते. याच्या अगोदरही तो आमच्या घरी लय खेप आला. मग आम्ही आमच्या पुरीला आम्ही घरी नको त्यावेळेस आमच्या घरी तलवारा घालून आणली. त्यावेळेस आम्ही धक्की गेले. आता कुठे तुमच्या पुढे? आमचा मुलगा दवाखान्यावर भरती आहे. आणि ऑक्सिजनमध्ये आहे सध्या. आयसीयू मध्ये टाकलेला आहे. आता त्यानं मारलं ना तर म्हणे पहिले म्हणे तू वाचला म्हणे मा हातून, पहिले वाचला म्हणे, आता वाचत नाही म्हणे. आता तुला खतमच करून टाकतो म्हणे. आता शिलाईनला सध्या जमा केलेला आहे. तरी पण असल्यावरही पण धमकी देऊ राहिला की बा याच्यानंतर तू आता वाचशील म्हणे तू. तरी म्हणे तू मरशील म्हणे. काजीखेडच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींच्या लैंगिक छळानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने आरोपी शिक्षकाला न्यायालयीन कोठडी सुनावली. बदलापूरच्या निंदनीय घटनेच्या बातमीची शाई सुकत नाही, तर बाळापूर तहसीलच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील 6 विद्यार्थिनींवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. काजीखेडच्या जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकाने मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांचा लैंगिक छळ केला. समुपदेशनादरम्यान मुलींनी सत्य उघड केल्यानंतर उरळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली. या प्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याला आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने यावेळी न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून विशेष न्यायालयात हजर केले. आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिरात आज 4थ्या श्रावण सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होती. पुढच्या शेवटच्या श्रावण सोमवार पाहता शिवभक्त मंडळांनी तयारी सुरू केली आहे. अकोल्यातील आराध्य दैवत श्री राजराजेश्वराच्या श्रावण महिन्यातील सोमवारी जलाभिषेक करण्याची परंपरा कायम आहे. श्री राजराजेश्वर शिवभक्त मंडळाच्या पालखीला यंदा 80 वर्षे पूर्ण होत असल्याने तसेच पोळ्याचा दिवस असल्याने पालखी व कावड यात्रा पुढील सोमवारी सर्वांचे आकर्षण ठरणार आहे. आज देखील 4थ्या श्रावण सोमवारी भाविकांची मोठी गर्दी मंदिरात होती. बेलपत्र, दुग्धाभिषेक, जलाभिषेक करत महादेवाची आराधना करण्यात भाविकांनी स्वतःला गुंतवून घेतले होते. राजराजेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रावण सोमवार पाहता रविवार रात्रीपासूनच आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू गांधीग्राम येथील घाटावर डोळ्यात तेल टाकून तैनात होती. या पथकाची बोट व पोहणारे बचाव पथक तैनात केले होते. अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी आज श्रावणच्या 4थ्या सोमवारी असंख्य शिवभक्त कावड घेऊन गांधीग्राम येथे दाखल झाले असल्याचे दिसून आले. अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने पूर्णा प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गांधीग्राम येथील पूर्णा नदीमधील पाणी पातळीत वाढ झाल्याने या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कुरणखेड येथील वंदे मातरम आपत्ती व्यवस्थापन पथक रात्रीपासून नदीकाठी रबर बोटच्या माध्यमातून गस्त घालीत आहे. पावसाने आगर रस्त्याची 3:13 वाजले असून या रस्ते कामाची चौकशी होण्याची मागणी समोर येत आहे. पावसाने हा संपूर्ण रस्ताच उखडून गेला आहे. त्याचा फटका मात्र गावकऱ्यांना बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यातील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे नद्यांना पूर आला आहे, तर दुसरीकडे अकोल्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीचा त्रास होत असून पावसामुळे अकोला ते आगर गावपर्यंतचा संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. हा संपूर्ण रस्ता उखडला आहे. दुसरीकडे संकुलातून वाहणाऱ्या चिंचखेड नाल्याचा पूलही पावसामुळे खचला आहे. हा रस्ता अधिकच अरुंद झालाय. पूल बुडाल्याने आगर अकोला एसटी सेवा गेल्या 4 महिन्यांपासून बंद आहे.
ज्या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे या खराब रस्त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाने अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे। विविध मागण्यांसाठी अकोल्यात आज मातंग समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले। संविधानातील तरतुदीनुसार सर्व उपेक्षित वंचित जातींना आरक्षणातील संधीची समानता मिळावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती। ऐतिहासिक निर्णय अनुसूचित जमातीत समस्त उपेक्षित वंचित व मातंग समाजातर्फे जाहीर समर्थन देण्यासाठी व महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीचा उपवर्गीकरणासाठी व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निवृत्त अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करावा व अचूक एम्पिरियर डाटा तयार करून मराठा आरक्षण उपवर्गीकरणाची सुरुवात करावी या मागणीसाठी आज मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले। 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सुप्रीम कोर्टच्या 7 सदस्यीय बेंचने अनुसूचित जातीच्या वर्गीकरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता। त्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही राज्य सरकारकडे अकोला जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर या संदर्भात आयोग स्थापन होऊन या आयोगात माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांतर्गत आयोगाची स्थापना व्हावी याकरिता धरणे देतो आहे। हा विषय आज अतिशय चिघळलेला आहे। मातंग समाजाच्या एका युवकांनी अविनाश खांडेकर नावाच्या या विषयासाठी आत्महत्या केली आहे। विषय गंभीर होत चालला दिवसेंदिवस, त्यामुळे आमची सरकारला विनंती राहील की आपण लवकरात लवकर आयोग स्थापन करावा। महाराष्ट्रात अनुसूचित जाती प्रवर्गात 59 जाती असून या प्रवर्गासाठी 13% आरक्षण आहे, परंतु स्वातंत्र्य प्राप्तीपासून 13% आरक्षणाचा बहुतांश लाभ अनुसूचित जमातीतील 1 ते 2 जातींनाच होत असून मातंग समाजासह इतर जाती आरक्षणाचे पर्याप्त लाभापासून वंचित आहेत। त्यामुळे मातंग आणि इतर जातीमध्ये लोक अधिक गरीब व दुर्बल होत आहेत। संविधानातील तरतुदीनुसार सर्व उपेक्षित वंचित जातींना आरक्षणातील संधीची समानता प्राप्त होणे आवश्यक आहे। त्याकरिता आज मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। पारमी फाउंडेशनद्वारा अकोल्यात ध्यान साधना व धम्मदेसना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला श्रीलंकेचे भंते यश आणि त्यांच्या भिक्खू संघाची उपस्थिती होती। पारमी फाउंडेशनद्वारे आयोजित श्रीलंका येथील भंते यश व त्यांच्या भिक्खू संघ यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय ध्यान साधना व धम्मदेसना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम भंतेंनी सर्वांना अष्टशील देऊन बुद्धवंदना घेतली आणि त्यानंतर वर्षावासाची पावन समयी भिक्खूंनी दान, शील, भावनेचे महत्त्व समजावून सांगितले आणि ध्यान साधना देऊन दान, पारमी आणि शील आचरण कसे करायचे याची माहिती दिली। तर या कार्यक्रमामध्ये उपासकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। हा कार्यक्रम राबविण्यासाठी पारमी फाउंडेशनच्या मंदा तेलगुटे, स्वाती कांबळे, कीर्ती गवई, रीना प्रधान, दीपा खाडे, सुमन उके, अलका डोंगरे, अनुराधा डोंगरे, अलका वाघ, वैशाली इंगोले, विजया पारवेकर, आशा इंगळे, रेखा मोहोड, पूनम तेलगोटे, अमृता गवई, रंजना भातकुले यांनी अथक परिश्रम घेतले। या कार्यक्रमामध्ये असंख्य उपासक उपासिकांनी उपस्थिती दर्शविली आणि कार्यक्रमाची सांगता भिक्खू संघाला संघदान देऊन करण्यात आली। आज पारमी फाउंडेशनच्या वतीने एक दिवसीय ध्यान साधना शिबिराचं आयोजन बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान इथे आयोजित केलेलं आहे। तर हे वर्षावासामध्ये हे आयोजित केलेलं आहे ध्यान साधना शिबिराचं आणि याचा उद्देश एकच की वर्षावासामध्ये सर्वांना दानाचा आणि त्यांच्या तत्वाचा लाभ व्हावा एवढाच उद्देश याच्यामध्ये होता। म्हणून श्रीलंकेवरून जे भिक्षू संघ आलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पारमी फाउंडेशनच्या वतीने। आज दिनांक 26/2024 सर्वप्रथम विद्यार्थी आज दिनांक 26/2024ला जो आम्ही हा भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे पूजनीय श्रीलंकेचे भंते यश भंते यांच्या मार्गदर्शनाखाली पारमी फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे। अकोल्यातील दौरा संपवून राज ठाकरे रविवारी शेगाव येथे संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते। त्यांनी मंदिरातील स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि भोजन व्यवस्थेची मुक्त कंठाने प्रशंसा केली। राज ठाकरे यांनी मुलगा अमित ठाकरे यांच्यासोबत मंदिरात दर्शन घेतले।
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा शेगाव येथे संपला। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर राज ठाकरे यांनी रविवारी शेगाव येथे जाऊन संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतले। मंदिरात दर्शनासाठी आलेल्या राज ठाकरे यांना पाहण्यासाठी शेगाव तसेच इतर गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती। ठाकरे यांनी मंदिरात उपस्थित सर्वांना हात जोडून अभिवादन केले आणि नंतर राज ठाकरे यांनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले। मंदिरातील भोजन व्यवस्था आणि स्वच्छतेची मुक्त कंठाने प्रशंसा राज ठाकरे यांनी केली। यावेळी मंदिर प्रशासनाकडून संस्थांच्या आगामी उपक्रमांची माहिती त्यांनी घेतली। मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। श्रीकृष्ण जन्माच्या तिथीप्रमाणे आजचा घटनाक्रम, जन्माच्या वेळेप्रमाणे राशी आणि नक्षत्र समसमान। लवचा ट्रायंगल, एक्स गर्लफ्रेंडच्या मित्रावर सपासपा वार, कोचिंग एरियात क्राईम कंट्रोल नसल्याचे चित्र कायम। काजीखेडच्या मास्तरला आता न्यायालयीन कोठडी, शाळकरी मुलींचे लैंगिक शोषण व विनयभंगाचे प्रकरण। श्रावण सोमवारी राजराजेश्वराला भाविकांची प्रचंड गर्दी, शहरातील इतर मंदिरात देखील भाविकांची मोठी उपस्थिती। राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याची शेगाव येथे समाप्ती, संस्थांच्या भोजन, स्वच्छता आणि शिस्तीचे मुक्तकंठाने कौतुक। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, तोवर नमस्कार।